नमस्कार, बुलेटिनमध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच दिशा सालियन मृत्यू प्रकरणासंदर्भातली मोठी बातमी आपण पाहूयात। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आता नारायण राणेंनी मोठा दावा केलाय। उद्धव ठाकरेंनी 2 वेळा फोन केला होता आणि या प्रकरणामध्ये आदित्यचं नाव न घेण्याची विनंती केली होती असा दावा नारायण राणे यांनी केलाय। तर या प्रकरणामध्ये कर्ता करविता हा सचिन वाझे असल्याचा आरोपही राणेंनी केलेला आहे। ठाकरेंनी मला 2 फोन केले होते आणि आदित्यचं नाव घेऊ नका अशी विनंती केल्याचा मोठा दावा नारायण राणेंनी केलाय। मी जय मास्टर साहेब बोला, तुम्ही अजून जय मास्टर बोलता, मी मरापर्यंत बोलणार हे माझं उत्तर लगेच तुम्हाला द्या, आपण थांबत नाही त्या बाबतीत। नाही साहेब, मला तुमच्याशी हे बोलायचं आहे। तुम्हाला मुलं आहेत, मलाही मुलं आहेत। सध्या तुम्ही जे काय प्रेसला बोलता, आदित्यचं नाव घेता, माझी विनंती आहे आपण त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख करू नये असं मला वाटतं, म्हणून विनंती करायला फोन केला। सुप्रीम कोर्टाचं एक रुलिंग आहे, जर एखाद्या महिलेवर अत्याचार झाले असतील, खून झाला असेल तर त्वरित पोलिसांनी एफआयआर दाखल करून अरेस्ट करून चौकशी सुरू करावी। हा कायदा होता तेव्हाही, माझ्याकडे कॉपी आणली आहे मी। मग त्याप्रमाणे कारवाई का नाही केली पोलिसांनी? वाजे ताब्यात आहे हो, काढायचं बाहेर, 4 फटके दिले का सगळं सांगेल कसं झालं ते। वाजे तर या सगळ्याचा करता करू वाजे आहे। तर नारायण राणे यांनी केलेल्या आरोपांवर आता आदित्य ठाकरेंनीही खोचक टीका केलेली आहे। मी कचऱ्यावर लक्ष देत नाही, माझ्यावर घाण आरोप करण्याचा त्यांना पगार मिळतो असं आदित्य ठाकरे म्हणाले। नारायण राणे यांनी तुमच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। आज पत्रकार परिषद घेऊन त्याच आरोपांवर पुन्हा बघा, गेल्या 16 वर्ष ह्या कचऱ्याला मी कधी उत्तर देत नाही आणि माझं तेच काम आहे की उत्तर द्यायचं नाही, कारण ह्यांना पगारच माझ्यावर काही घाण आरोप करायला मिळतो। आपण आधी पाहिलं असेल, माझ्या परिवारावर असेल, वडिलांवर असेल, पक्षावर असेल, 16-20 वर्ष तर किती वर्ष झाली त्यांना सोडून, तरी मनातून काही आम्ही उतरत नाही त्यांच्या। बोलू दे, बोलत राहू दे। आणि आता मुंबईतून आताची सर्वात मोठी बातमी पाहूयात। अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणामध्ये आता सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दाखल केलाय। अभिनेता सुशांत सिंहने आत्महत्याच केला असा दावा या क्लोजर रिपोर्टमध्ये करण्यात आला असून आता रिया चक्रवर्तीला मात्र यामुळे क्लीन चिट मिळालेली आहे। यानंतर राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी पाहूयात वेगवान स्वरूपात। धुळे शहरामध्ये दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत आहे आणि या पाण्यामुळे नागरिकांना विविध साथींच्या आजाराला सामोरं जावं लागतंय। पाणी खराब येत असल्यामुळे पालिका प्रशासनाच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे। बीडच्या साबलखेड ते आष्टी महामार्गाचं काम 2 वर्षांपासून संथ गतीने सुरू आहे। महामार्गाचं काम रखडल्यामुळे नागरिकांना आणि वाहन चालकांना धुळीचा त्रास सहन करावा लागतोय। या रस्त्याच्या कामामध्ये निषेध म्हणून नागरिकांनी अभियंत्याला साडी चोळीचा आहेरही दिलेला आहे। जागतिक जल दिनानिमित्त प्रशासनाविरोधात माजी नगरसेवकांनी उल्हास नदीमध्ये मुंडन करत आंदोलन केले। अनेक वर्ष पाठपुरावा करूनही उल्हास नदी प्रदूषितच आहे। उल्हास नदीमध्ये सोडलं जाणारं सांडपाणी आणि जलपर्णींचा विळखा यामुळे नदी प्रदूषित होते आणि या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आलं आणि आता तरी प्रशासनाला जाग येते का हे पाहावं लागेल। कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या बदलापूर नगरपालिकेच्या नवीन इमारतीमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा देण्यात आलेल्या आहेत, मात्र अजूनही या इमारतीचं बेसमेंटमधलं पार्किंग सुरू करण्यात आलं नाहीये। त्यामुळे पालिकेमध्ये कामासाठी येणाऱ्या नागरिकांना तसेच कर्मचाऱ्यांना वाहन लावण्यासाठी मोठी कसरत करावी लागते। हिंगोलीच्या सेनगावामध्ये बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये जुन्या 500 रुपयांच्या नोटा आढळलेल्या आहेत। खोडसाळपणे हा प्रकार केल्याचं बँक व्यवस्थापनाने सांगितलेलं आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची बँकेकडून चौकशी करण्यात येते आहे।
हिंगोलीच्या न्यायालयामध्ये इमारतीच्या लिफ्टमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 5 जण अडकले. मात्र अचानक लिफ्ट बंद पडल्याने गोंधळ उडाला. मागील 8 दिवसांमध्ये 3 वेळा लिफ्टमध्ये बिघाड झाल्याने न्यायालयीन वकिलांनी संताप व्यक्त केलेला आहे. जालन्यामध्ये वन्य प्राण्यांनी धुमाकूळ घातलाय. उन्हाळी कांदा पिकासह इतर शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. नीलगाय, हरिण या वन्य प्राण्यांचा वावर वाढलाय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा गहू पिकाचं मोठं नुकसान होतं. या वन्य प्राण्यांचा वन विभागाने ताबडतोब बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकरी करतायत. कोल्हापुरात ऊस लागण आणि खोडवा भरणीच्या कामाला वेग आलेला आहे. मात्र ऐन हंगामामध्ये डीएपी रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण झालेला आहे. यावेळेस मॉप खतांची मागणी वाढल्याने कच्चा माल परदेशातून आयात करावा लागतोय. त्यामुळे खत पुरवठ्याचा सावळा गोंधळ उडालाय. मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर सर्रास दुचाकी आणि रिक्षा धावत असल्याचा प्रकार समोर आलाय. समृद्धीवर दुचाकी आणि रिक्षाला मनाई आहे, तरीही प्रशासन याकडे लक्ष देताना दिसत नाहीये. एकीकडे अशा कारणांमुळे समृद्धीवर अपघात होत आहेत, तर दुसरीकडे प्रशासन गाढ झोपेत असल्याचं दिसतंय. रायगडच्या महाड MIDCमध्ये भंगाराच्या गोडाऊनला भीषण आग लागलेली. भंगारातील प्लास्टिक आणि रासायनिक वस्तू जळून खाक झालेल्या आहेत. आग आणि धुराचे लोट परिसरामध्ये पसरल्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली होती. दरम्यान अग्निशामक दलाने आग विझवली. अमरावतीच्या अकोला हायवेवर शिवशाही बसला आग लागलेली आहे. माऊली चोर गावाजवळ आग लागल्यानंतर वाहन चालक आणि 4 प्रवासी बसमधून सुखरूप बाहेर पडले. आगीमध्ये संपूर्ण शिवशाही बस जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येते. मुरबाडच्या कोरावळे गावामध्ये शेतावर अज्ञात व्यक्तीने आग लावली. यामध्ये 5 बकऱ्यांचा मृत्यू झाला आणि 2 म्हशी आणि 2 बैल गंभीर जखमी झाले. यामध्ये 5 ते 6 लाख रुपयांचं नुकसान झाल्याने शेतकरी मात्र हवालदिल झालाय. शहादा वनविभागाच्या लाकूड आगार परिसरामध्ये आग लागली. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र यामध्ये लाकूड जळून खाक झाल्याने मोठं नुकसान झाले. या आगारात जप्त केलेलं लाकूड साठा आणि वाहनं ठेवलेली असतात. दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती संगदरी शिवारामध्ये विद्युत पुरवठा बंद करताना महावितरण कर्मचाऱ्यांची कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. 11,000 व्होल्ट विजेच्या धक्क्याने मुस्ती गावच्या तरुणाचा मृत्यू झालेला आहे. 35 फुटावर या तरुणाचा मृतदेह लोंबकळत होता. नांदेडच्या सुगावामध्ये प्रेम प्रकरणातून तरुणास मुलीच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केली. तसेच धमकी दिल्याच्या भीतीपोटी तरुणानं गळफास लावून आत्महत्या केलेली आहे. या प्रकरणी पोलिसात मुलीसह 7 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरनं जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झालेत. आरक्षणासाठी मुंबईला जाण्याचा निर्णय अचानक घेणार असल्याचा इशारा यावेळेस जरांगे पाटलांनी दिलाय आणि प्रत्येक गावामध्ये मराठा सेवकाची नियुक्ती करणार असल्याचं सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे. प्रचंड ताकदीनं मराठ्यांच्या पाठीशी उभारून मराठ्यांना आम्ही बळकट बनवणार आहेत. आमच्या गोष्टी गावात जाणं माहीत होणं गरजेचं होत्या. गल्ली गल्ली पर्यंत जाणं गरजेचं होतं आणि गल्ली गल्लीतली गावागावातली आडी अडचणी आम्हाला माहीत होणं गरजेचं होतं. म्हणून आम्ही प्रत्येक गावात मराठा सेवक नेमलो. 6 जूनच्या आत
महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक गावात मराठा आम्ही उभा करणार आहेत, प्रत्येक गावात सेवक उभा करणार आहेत. यानंतर देशासह राज्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी वेगवान स्वरूपात टॉप 50च्या माध्यमातून. केंद्र सरकारने 1 एप्रिलपासून कांद्यावरील 20% निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता कांद्यावरचं निर्यात शुल्क 0% आलेलं आहे. कांद्याच्या दरात घसरण होत असल्याने निर्यात शुल्क हटवण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यात शुल्क हटवून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलाय. केंद्र सरकारनं कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्वागत केलं. या निर्णयामुळे लासलगाव आणि पिंपळगावमधून आयात होणाऱ्या कांदा उत्पादकांना मोठा फायदा होणार आहे. त्याबद्दल फडणवीसांनी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांचे आभार मानले. कांद्यावरील निर्यात शुल्क हटवण्यासाठी आम्ही सरकार दरबारी 7 ते 8 महिन्यांपासून मागणी करत होतो. आम्ही दिलेल्या लढ्याला यश आलेले अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजेंनी दिलेली आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार असल्याचं वाजेंनी म्हटलंय. न्यू इंडिया कॉर्पोरेटिव्ह बँक घोटाळा प्रकरणी आता आणखीन एकाला अटक करण्यात आली आहे. राजीव रंजन पांडेला झारखंडमधून पोलिसांनी अटक केलेली आहे. राजीव पांडेवर उन्ननाथन अरुणाचलमच्या मार्फत 15 कोटी रुपये घेतल्याचा आरोप आहे आणि न्यू इंडिया बँक घोटाळा प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आलेली आहे. मावळच्या श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक 5 एप्रिलला होणार आहे. यामध्ये 21 जागांसाठी तब्बल 195 उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. त्यामध्ये संचालक बदलाचे संकेतही देण्यात आले असून बिनविरोध निवडणुकीवर सहमती दिसलेली आहे. नाशिक जिल्ह्यात 1 एप्रिलपर्यंत शस्त्र आणि जमावबंदी आदेश जारी करण्यात आलेले आहेत. नाशिक जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आगामी सण उत्सव आणि ईद तसेच नागपूरमधील घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतलेला आहे. इंस्टाग्रामवर छत्रपती संभाजी महाराजांची स्टोरी ठेवल्याने परभणीमध्ये युवकाला मारहाण करण्यात आली. अभिषेक खडसे असं मारहाण झालेल्या मुलाचं नाव असून मारहाणीनंतर परिसरात तणावाचं वातावरण आहे. मारहाण करणाऱ्या 8 जणांविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपूरमध्ये नवसखी सरस महोत्सवाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते झालं. ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समूहातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाचं प्रदर्शन आणि विक्री या महोत्सवात करण्यात येते. यावेळेस फडणवीसांनी लाडक्या बहिणींनी तयार केलेली पुरणपोळी आणि लाडूची चव चाखली. ट्विटरमधील निळ्या रंगाच्या चिमणीला आता नवा मालक मिळालाय. निळ्या रंगाच्या चिमणीचा लिलाव झाला असून अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्को मुख्यालयामध्ये आयकॉनिक लोगोचा लिलाव करण्यात आला. निळ्या रंगाच्या चिमणीचा $34,375 लिलाव झालेला आहे. जम्मू काश्मीरच्या डोडा आणि भद्रावाह खोऱ्यामध्ये बर्फवृष्टीनंतर परिसर बर्फाच्या पांढऱ्या चादरीने झाकला गेलेला आहे. डोडाच्या पर्वतांचं सुंदर दृश्य पाहण्यासाठी मोठे नागरिक गर्दी करत आहेत. यासोबतच रस्त्यावरील बर्फ आणि सगळीकडे पसरलेली पांढरी चादर हे अविस्मरणीय दृश्य आहे. वाशिमच्या शेलू बाजारामध्ये श्री सतीमाता मंदिरात यात्रोत्सवानिमित्त ज्ञानेश्वरी पारायणाचं वाचन करण्यात आलं. यामध्ये शेकडो तरुणी आणि महिलांनी सहभाग घेतलेला. यावेळी शेकडो दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला. लखलखत्या दिव्यांच्या उजेडामध्ये श्री सतीयाई मंदिर परिसर न्हाऊन निघालेला. साईबाबांच्या शिर्डीमध्ये वारकऱ्यांचा मेळा भरलेला आहे. 2 दिवसीय 13व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला शिर्डीमध्ये प्रारंभ झाला. शिर्डीतून वारकऱ्यांनी विठुनामाचा गजर करत पालखी मिरवणूक काढलेली.
इंस्टाग्रामवर औरंगजेबाचं स्टेटस ठेवणं एका 23 वर्षीय तरुणाला चांगलंच महागात पडलंय. नागपूर ग्रामीण पोलिसांनी या तरुणावर गुन्हा दाखल केलाय आणि त्याचा मोबाईलही जप्त केलाय. दिव्यम बैस असं या गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव असून नागपुरात सोमवारी झालेल्या हिंसा प्रकरणामध्ये पोलिसांकडून सोशल मीडिया मॉनिटरिंग सुरू आहे आणि जातीय तेढ निर्माण होईल अशा पद्धतीने जर कोणी व्हिडिओ पोस्ट केलेला असेल तर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल असा थेट इशारा पोलिसांनी दिलेला आहे. कोलकात्याच्या अनेकलमध्ये देवीच्या यात्रेदरम्यान 100 फूट उंचीचा रथ कोसळलेला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झालेला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला. रथ कोसळताना कॅमेऱ्यात कैद झाला. भीषण अशी दृश्य आपण पाहतोय. 100 फूट असा लांब हा रथ होता आणि हा रथ कोसळल्यामुळे एकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झालेला आहे. यानंतर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी वेगवान स्वरूपात न्यूज पॉइंट 20च्या माध्यमातून. जयंत पाटील आणि माझ्यामध्ये AI वर चर्चा झाल्याचं अजित पवारांनी सांगितलंय. आमची VSIची बैठक होती, त्यासाठी मी आणि जयंत पाटील एकत्र आलो होतो आणि आजच्या या बैठकीमध्ये AIचा महत्त्वाचा विषय होता. AIचा वापर फळबागा आणि इतर पिकांसाठी करणार आहोत आणि याबाबतच आमच्यामध्ये चर्चा झाली होती असं अजित पवारांनी सांगितलंय. एकीकडे अजित पवार आणि जयंत पाटलांची भेट होत असताना शरद पवारांनीही या बैठकीमध्ये कटाक्ष टाकला. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये ही बैठक होत असताना शरद पवारांनी आत वळून पाहिलं. शरद पवार आणि जयंत पाटील यांना भेटण्यासाठी वसंतदादा शुगर विद्या प्रतिष्ठान, रयत शिक्षण संस्था असते. आमच्या भेटीगाठी होत नाहीत आणि झाल्या तरी हे आम्ही टाळतो असा शब्दात राऊतांनी अजितदादा आणि जयंत पाटलांच्या भेटीवरनं निशाणा साधला. ती भेट राजकीय नव्हतीच अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी जयंत पाटील आणि अजित पवारांच्या भेटीवर दिली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही एक शैक्षणिक संस्था आहे आणि आजचा कार्यक्रम राजकीय नसून शैक्षणिक होता असं सुळे म्हणाले आहेत. आमची भेट तर रोजच होते, मग आम्ही काय मारामारी करायची का असं छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे. राजकारणात आम्ही एकमेकांच्या विरोधात आहोत, आम्ही शत्रू नाही. अजित पवार आणि जयंत पाटील भेटीवर भुजबळांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. आणि आता नागपूरमधून एक महत्त्वाची घडामोड पाहूयात. नागपुरातील 5 पोलीस ठाण्याच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णतः हटवण्यात आलेली आहे. 5 पावली, शांतीनगर, लकडगंज, सक्करदरा आणि इमामवाडा या 5 पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील संचारबंदी पूर्णतः हटवली आहे. तर गणेशपेठ, तहसील, कोतवाली या 3 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये अंशतः संचारबंदी आहे. सायंकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत शिथिलता देण्यात आलेली आहे. तर रात्री 10 नंतर या हद्दीमध्ये संचारबंदी कायम असेल. यशोधरनगर संचारबंदी येथील कायम असणार आहे. तसेच नागपूर पोलीस आयुक्तांनी निर्देश काढले असून नागपुरात हिंसाचार झाल्यानंतर संचारबंदी लावण्यात आलेली. यामध्ये 5 ठिकाणची संचारबंदी पूर्णतः हटवलेली आहे तर 3 ठिकाणची संचारबंदी अंशतः हटवलेली आहे. यानंतर महत्त्वाच्या राजकीय घडामोडी वेगवान स्वरूपात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या नाशिक दौऱ्याला शिवसेना ठाकरे गटाने विरोध केला. या दौऱ्यामध्ये फडणवीसांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या आढावा बैठकीसाठी फडणवीस नाशिकात येणार आहेत. मात्र आधी नाशिकला पालकमंत्री द्यावा आणि मग बैठक घ्यावी अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. रुपाली चाकणकरांनी ट्विट करत खासदार सुप्रिया सुळेंवर निशाणा साधला. राज्य शिक्षण मंडळांच्या शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम लागू करण्याच्या निर्णयावर सुळेंनी टीका केली होती आणि या निर्णयामुळे महाराष्ट्राची ओळख पुसणार असं वाटतंय. मग संसदेत तुम्ही मराठीतच का बोलत नाही, तिथेही मराठी बोलताना लाज वाटते का, असा घणाघात चाकणकरांनी केलेला आहे. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकमांनी आज छगन भुजबळांची भेट घेतली. यावेळेस दोघांमध्ये 25 मिनिटं बंद दाराआड चर्चा झाली. मात्र चर्चा काय झाली आणि ही भेट कशा संदर्भात होती कळू शकलेलं नाही. मात्र ही भेट राजकीय नसल्याची माहिती भुजबळांनी दिली आहे.
मुंबईतील रस्ते घोटाळा प्रकरणी आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र लिहिलं. यावेळेस मुंबईतील रस्ते घोटाळ्याची चौकशी करा, एकनाथ शिंदेंच्या देखरेखीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आहे. शाळांना उन्हाळी सुट्ट्या लागल्याने कोकणासह राज्याच्या विविध भागात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची मोठी गर्दी असते. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेनं यंदा 332 विशेष उन्हाळी गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. यामध्ये CSMT ते नागपूर, CSMT ते करमाळी आणि LTT ते करमाळी या प्रमुख मार्गांवरील गाड्यांचा समावेश आहे. त्यामुळे उन्हाळी सुट्टीमध्ये 332 विशेष गाड्या चालवण्यात येतील आणि त्यामुळे गर्दीवरचा भार कमी होईल. CSMT ते नागपूर 6 एप्रिल ते 29 जून दर मंगळवार आणि रविवार ही ट्रेन धावेल. CSMT ते करमाळा 10 एप्रिल ते 5 जून दरम्यान दर गुरुवारी ही ट्रेन असेल. आणि LTT ते करमाळा 10 एप्रिल ते 5 जून दर गुरुवारी ट्रेन. LTT ते तिरुवनंतपुरम 3 एप्रिल ते 29 जून दर गुरुवारी ही ट्रेन सुटेल. हार्ट अटॅकचं नाव जरी ऐकलं तरी अनेकांना डोळ्यासमोर थेट मृत्यूच दिसतो. मात्र आता अवघ्या 7 सेकंदामध्ये हार्ट अटॅकचं निदान होणार आहे आणि त्याचं भारतीय संशोधन चर्चेत आलेलं आहे. हे संशोधन नेमकं काय आहे, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत आणि नेमके कोणी केलेलं आहे हे संशोधन पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. 7 सेकंदात होणार हार्ट अटॅकचं निदान. चौदा वर्षाच्या मुलानं तयार केलं ॲप. AI ची हृदयरोग निदानात क्रांती. हार्ट अटॅक कधी, कसा आणि कुणाला येईल हे सांगता येत नाही. दरवर्षी जगभरात 1,79,00,000 लोकांचा मृत्यू हार्ट अटॅकनं होतो. मात्र आता घाबरण्याचं कारण नाही, कारण अवघ्या 7 सेकंदात हार्ट अटॅकचा धोका ओळखणारं AI वर आधारित असलेलं सॅक्रेडिया V नावाचं भारतीय ॲप्लिकेशन बनवण्यात आलंय. मात्र हे ॲप कसं काम करणार आहे पाहूया. अमेरिकेत 15,000 तर भारतात 700 रुग्णांवर याची चाचणी घेण्यात आली आहे. हे ॲप हृदयरोगाशी संबंधित समस्या शोधणार आहे. स्मार्टफोनवर हृदयाचे ठोके रेकॉर्ड करून रोगाचं निदान केलं जाणार. रक्तवाहिन्यांसंदर्भात रोगाचंही निदान होणार. तर या ॲप्लिकेशनची 96% इतकी अचूकता असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलंय. सर्कॅडियन ॲप हे ॲप म्हणजे काय करतं की हृदयाची गती आणि हृदयाचे येणारे वेगवेगळे आवाज हे अवघ्या 7 सेकंदामध्ये नोट करून हृदयाच्या आजाराबद्दल, निदानाबद्दल संशयास्पद आहे का नाही हे एवढं आपल्याला सांगतं. हे कार्डियाक इव्हॅल्युएशनला रिप्लेस करण्यासारखं नाहीये. याचा फायदा एवढाच राहील की जे नॉर्मल लोक आहेत, जे सिम्पटम्स येईपर्यंत वाट बघतात, तेवढी वाट बघण्याची लोकांना गरज पडणार नाही. 96% अॅक्युरसीचं हे नवीन ॲप आहे. हृदयरोगामुळे अनेकांची धडकी भरायची. मात्र 14 वर्षीय NRI विद्यार्थी सिद्धार्थ नंदेयाला यानं सॅक्रेडिया V नावाचं ॲप्लिकेशन तयार केलंय. तर ॲप संदर्भात चर्चा करण्यासाठी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडूंनी सिद्धार्थला बोलावलं होतं. सिद्धार्थ हा कमी वयातील AI एक्सपर्ट असून त्यानं ओरॅकल आणि ARM इथून प्रमाणपत्रही मिळवलंय. मात्र या ॲप्लिकेशनला भारतीय वैद्यकीय नियामक मंडळाची मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे या ॲप्लिकेशनला कधी मंजुरी मिळणार आणि सर्वसामान्यांची हृदयरोगाच्या भीतीपासून कधी मुक्ती होणार याकडेच लक्ष लागलंय. माधव सावरगावेसह ब्युरो रिपोर्ट, साम TV, छत्रपती संभाजीनगर.